तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे। संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे फोटो हे व्हायरल झालेले आहेत। मारहाणीचे फोटो पाहून बीडमध्ये संतापाची लाट उसळते। 3 महिने उलटलेत तरीही न्यायाची प्रतीक्षा कायम आहे। संतप्त बीडकरांकडून जिल्हा बंदची हाक आज देण्यात आलेली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते बीडला आपले प्रतिनिधी हरिदास सावरे यांच्याकडे। हरिदास, आज बीड जिल्हा बंदची हाक। नक्कीच लागवी या ठिकाणी सांगता येईल की जे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत आणि याच संतोष देशमुख यांची जी हत्या करण्यात आली, अत्यंत निर्गुणपणे ही हत्या करण्यात आली, त्याचा संताप म्हणून आज बीड जिल्हा या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेला आहे। गेले 3 महिने उलटून गेले तरी या प्रकरणाला अजून न्याय मिळत नाही। विशेष म्हणजे यामधील जो एक आरोपी आहे कृष्ण आंधळे, तो अजूनही या ठिकाणी फरार आहे आणि संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक करून या मारेकऱ्यांना फाशी द्या अशी होती। सर्वसामान्य नागरिक देखील या ठिकाणी या खुनाच्या प्रकरणामुळे अत्यंत दुखावलेल्या मनाची या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात। जे पोटात होतं ते आता ओठावर आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि बीड जिल्ह्यात जर बघितलं आपण तर मोठ्या प्रमाणामध्ये आज बीड जिल्हा संपूर्णतः बंद राहणार असल्याचं मराठा जे समन्वयक आहेत यांनी या ठिकाणी सांगितलंय आणि मराठा समन्वयकापेक्षा सर्वसामान्य नागरिकच या ठिकाणी या बंदमध्ये उत्स्फूर्त बंदसाठी तयार आहे। कारण अशा प्रकारचा खून पुन्हा होऊ नये यासाठी आज बीड जिल्हा सर्व या ठिकाणी तयार आहे। लागवी हरिदास, हे सगळे फोटो समोर आल्यानंतर मात्र संताप व्यक्त केला जातोय। आज बीड जिल्हा बंदची हाक सुद्धा देण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये तगडा बंदोबस्त ठेवण्यात येतोय का? बंदोबस्तात काही वाढ करण्यात आलेली आहे का? काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच या ठिकाणी पोलीस प्रशासनानं सर्वत्र या ठिकाणी बंदची हाक, प्रत्येक ज्या ठिकाणी मोठा जे शहर आहेत, बीड असेल किंवा परळी असेल, अंबेजोगाई असेल, या ठिकाणी पोलीस फोर्स मोठ्या प्रमाणात वाढवला आहे आणि या ठिकाणी आरसीपी प्लॅटून देखील मागवल्याची माहिती मिळत आहे आणि अनेक या ठिकाणी नागरिक जे आहेत या बंद मध्ये सामील होणार आहेत। लाईव्ह निश्चित हरिदास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।